विरोधातले खाली बसले होते आणि सभासद मोठ्या आक्रमकतेने प्रश्न विचारत होते। आता गायकर साहेब तुमची जबाबदारी थोडीशी वाढली। म्हणजे मागच्या वेळेला सगळे खाली बसल्यावर पहिल्यापासून जो आक्रमकता होती आणि स्टेजवर आता जेवढे बसलेले त्याच्यातले चेअरमन आणि एक दोन जण सोडून सगळे खाली आले होते शेवट सभेच्या। आपण सगळ्यांनी पाहिले, आमदार साहेब नव्हते त्यावेळेला। परंतु प्रतिकूलता आहे कारखान्याची, त्या प्रतिकूलतेतून आपल्याला तो बाहेर काढायचा आहे। तुमचे प्रयत्न चाललेत ते बरोबर चाललेत का चुकीचे चाललेत, सभासदांचं त्याच्याकडे लक्ष आहे। आता ज्या पद्धतीनं सभेला लोक तुम्हाला सामोरे आलेत त्या पद्धतीनं जर विचार केला तर या सगळ्या सभासदांच्या भावना विचारात घेऊन, सगळ्या तपशिलात आम्ही जाणार नाही, वारंवार त्याच्यावर बोलून झालं आहे, परंतु ज्या पद्धतीनं आता सभा आपल्याला सगळे अधिकार बहाल करते आणि चर्चा करण्याचं टाळून, निगेटिव्ह चर्चा होत नव्हती, वास्तवावर चर्चा होत होती बरातीची, परंतु असा आपला समज होतोय की त्याच्यामुळं वास्तव सांगितल्यामुळं निगेटिव्ह चर्चा होते। तर आपण त्याच्यावरही आता संयम ठेवतोय आणि संयम ठेवून तुम्हाला सगळे अधिकार, संचालक मंडळाला जो कार्यकाल 5 वर्षाचा दिला आहे त्याच्यासाठीचे सगळे अधिकार आम्ही बहाल केले तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणताही आता हस्तक्षेप करत नाही किंवा विरोधकांच्या बोलण्यावर मी सकाळी सावंत साहेबांना विनंती केली आपण चर्चा करू नये, थोडंसं आता 1 वर्ष शिल्लक राहिलं तर आपण यांना मोकळ्या मनाने कारभार करू द्यावा। आज सभासदांनी तीच भूमिका खऱ्या अर्थाने घेतली। आमची तुम्हाला सगळ्या सभासदांच्या वतीनं विनंती आहे की तालुक्याच्या समन्वय सभा घेता, तुम्ही सगळ्यांना बोलवता, चर्चा करता, ज्यांना समजतंय त्यांना पण थोडंसं बोलवत जा, कोणाच्या धाकाने कोणाला तरी गाळू नका अशी विनंती करतो तुम्हाला। ज्यांना त्याच्यात समजतंय साखरधंद्यामध्ये भाषणं तर कोणी पण करते, परंतु ज्यांना समजतंय त्यांना कोणाच्या तरी धाकाने तुम्ही गाळून टाकताय, तर तसं न करता ज्यांना समजतंय त्या सगळ्या लोकांना बोलवा। निर्णय संचालक मंडळ घेणार आहे, संचालक मंडळानेच ते घेतले पाहिजे, लोकशाही डेमोक्रेटिक मॅनेजमेंट आहे, आपण ते स्वीकारलं आहे, तर तुम्हीच निर्णय घ्या, परंतु मतं ऐकून घ्या। वास्तव मतं असतील, चांगले मतं असतील, कारखान्याचा कारभार सुधारण्याच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं असतील तर निश्चितपणाने ते अंमलात आणा। पुढच्या वर्षभराच्या कालखंडामध्ये आणखी याच्यामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आपल्या सगळ्या सभासदांच्या वतीनं व्यक्त करतो। राज्य सरकार आपलंच आहे, केंद्र सरकारही तुमचंच आहे। जालिंदर भाऊंनी सांगितलं सगळीकडून वरून खालून कुठून आणता येईल तिथून आणा, पण आमच्या पदरामध्ये चांगलं माप टाका, अशा प्रकारची सभासदांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय। गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट। शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह। एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल। साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा। अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे। संपर्क करा 70 38 922 922।